सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या व्यावसायिक लोकांसाठी आजचा दिवस थोडा कमजोर असेल, परंतु तरीही ते त्यांच्या जुन्या योजनांमधून चांगला नफा मिळवू शकतात, ज्यामुळे ते त्यांचे दैनंदिन खर्च सहजरित्या भागवू शकतील. तुम्ही सर्व क्षेत्रामध्ये आज प्रभावी कामगिरी कराल. कामाच्या ठिकाणी तुमच्या योग्यतेनुसार तुम्हाला काम मिळाल्यानं तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही. धार्मिक कार्यक्रमांमध्येही तुम्ही उत्साहानं सहभागी व्हाल, ज्यामुळे तुम्ही तुमची प्रतिमा आणखी उंचावाल. भागीदारीमध्ये कोणतंही काम करणं हे आज तुमच्यासाठी चांगलं राहील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने असेल. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आरोग्याच्या दृष्टीने थोडा कठीण जातोय. तुमच्या महत्त्वाच्या कामांची यादी बनवणं, सध्या सुरू असलेल्या तब्येतीच्या बारीक सारीक कुरबुरींकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडेल. नाहीतर भविष्यामध्ये याच कुरबुरी एखाद्या मोठ्या आजाराचं स्वरूप धारण करू शकतात. कोणत्याही करारावर अतिशय विचारपूर्वक तुम्ही आज स्वाक्षरी करा. तुमच्या कामामध्ये कसलाही दबाव येऊ देऊ नका. कोणत्याही जोखमीच्या कामामध्ये हात आजमावणं तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं, त्यामुळे तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन आणि वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचा असणार आहे. एखाद्या जमिनीवर जर तुमचे कोणत्याही स्वरूपाच्या इमारतीचं बांधकाम सुरू होणार असेल तर त्यात सावधगिरी बाळगावी लागेल. व्यवसाय तुमच्या योजना अतिशय काळजीपूर्वक वृद्धिंगत कराव्या लागतील. कुटुंबातील काही शुभ घटना तुम्हाला आनंद देतील. तुमच्याकडून सर्वांचा आदर राखला गेला पाहिजे, नाहीतर भविष्यामध्ये समस्या उद्भवू शकतात. तुम्ही एका ध्येयावरती लक्ष केंद्रित केलं तरच तुमचं काम पूर्ण होईल. आज नेतृत्व क्षमता प्रबळ असेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कठोर परिश्रमांनी भरलेला असणार आहे. पैसे उधार घेणं आज टाळावं लागेल. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांनी आपल्या अधिकाऱ्यांशी अजिबात वाद घालू नये, अन्यथा त्यांना अडचणींना सामोरं जावं लागेल. व्यवसायाशी संबंधित निर्णय आज विचारपूर्वक घ्या. आर्थिक बाबतीमध्ये बाहेरच्या व्यक्तीचा सल्ला अजिबात घेऊ नका. विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल त्यांच्या मेहनतीनुसार चांगला लागल्यानं त्यांच्या आनंदाला पारावार उरणार नाही. आज तुम्हाला काही नवीन लोक भेटू शकतात, ज्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेलेल्यांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी सुखद परिणाम घेऊन येईल. काही नवीन योजनांचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्याल. कामाच्या ठिकाणी कोणावरही आंधळेपणानं तुम्ही विश्वास ठेवू नका. तुमचं कोणतंही रखडलेलं काम आज पूर्ण होऊ शकतं. सर्वांना सोबत घेण्याचे तुमचे प्रयत्न आज यशस्वी होतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य आणि सहचर्य मिळेल. आपल्या आजोळातील लोकांसोबत समेट घडवून आणण्यासाठी तुम्ही तुमच्या आईला त्यांच्याकडे घेऊन जाण्याची शक्यता आहे. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी कन्या राशीच्या मंडळींच्या सुख सुविधांमध्ये वाढ होईल. नवीन वाहन खरेदी करण्याची तुमची इच्छा देखील आज पूर्ण होईल. तुम्ही सर्वांच्या हिताची काळजी घ्याल आणि काही महत्त्वाच्या कामांमध्ये तुम्हाला घाई करावी लागेल तरच ती आज पूर्ण करता येतील. कुटुंबामध्ये सुरू असलेल्या समस्या बाहेरील व्यक्तीला सांगू नका, नाहीतर ते त्याचा फायदा घेतील. तुम्ही तुमच्या मुलांना काही जबाबदाऱ्या दिल्या असतील तर ते त्या पूर्ण करतील. विद्यार्थ्यांना आज शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणींपासून दिलासा मिळेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांमध्ये आजच्या दिवशी
साहस आणि धाडसामध्ये वाढ होईल. सामाजिक कार्यक्रमामध्ये मोठं पद मिळाल्यानं तुम्हाला आनंद होईल. काही वादविवाद आणि चर्चेमध्ये भाग घेण्याची संधी सुद्धा मिळेल. आज तुम्ही सरकारी योजनांमध्ये सहभागी होऊन चांगला नफा मिळवण्यामध्ये यशस्वी व्हाल. तुम्हाला तुमच्या एखाद्या नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळू शकेल. तुम्ही तुमच्या स्वतःच्या कामापेक्षा इतरांच्या कामामध्ये जास्त लक्ष द्याल, त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. व्यवसायामध्ये अपेक्षित नफा मिळाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी संमिश्र परिणाम देणारा ठरेल. कुटुंबातील सदस्याचे लग्न ठरल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्यांचे नियमित येणं जाणं सुरू राहील. तुम्हाला एखादी मौल्यवान वस्तू भेट म्हणून मिळू शकते. तुम्ही तुमच्या मूल्य आणि परंपरांवरती पूर्ण भर द्याल. काही बाहेरच्या लोकांशी संबंध वाढवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. कोणतंही काम पूर्ण आत्मविश्वासानं तुम्हाला करावं लागेल तरच ते आज पूर्ण होईल. तुमच्या मुलांच्या तब्येतीबाबत तुम्हाला थोडी चिंता आज लागून राहील. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिव चालीसाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज धनुराशीच्या मंडळींना सर्जनशील कार्यामध्ये खूप रस वाटेल. तुमचे सहकर्मी तुमचं व्यक्तिमत्व पाहून आश्चर्यचकित होतील. तुम्ही वरिष्ठ सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण कराल. जर तुम्ही एखाद्याला वचन दिलं असेल तर ते पाळण्यामध्ये तुम्ही आज यशस्वी व्हाल. आज तुम्ही काही अनोखे प्रयत्न करून यशस्वी व्हाल. आज बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये थोडा गोडवा ठेवा. आज कलात्मक कौशल्य तुमची सुधारतील. व्यावसायिक लोकांना त्यांच्या जुन्या योजनांमधून चांगला नफा मिळू शकेल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना वस्त्र आणि भोजनाचं दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचा असणार आहे. धर्मादाय कार्यामध्ये तुमची रुची देखील वाढेल. तुमच्या वाढत्या खर्चावरती तुम्ही नियंत्रण ठेवा, नाहीतर काही समस्या या उद्भवू शकतात. आज तुम्हाला तुमच्या भूतकाळातील काही चुकांमधून शिकावं लागेल. नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या लोकांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. काही व्यावसायिक कामासाठी तुम्ही लांबच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. कुटुंबातील कोणत्याही वरिष्ठ व्यक्तीकडून कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करू नका. जर त्यानं घाईघाईने एखादा निर्णय घेतला तर त्यामुळे तुम्हाला सुद्धा अडचणींना सामोरं जावं लागेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज एखाद्या गरजवंताला भाताचं दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुंभ राशीच्या व्यावसायिक लोकांसाठी चांगला दिवस जाणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी एखाद्या नवीन स्रोताकडून चांगला नफा मिळेल, ज्यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल. घरगुती जीवनातील काही समस्या तुम्हाला बऱ्याच काळापासून त्रास देत असतील तर त्या आज संपुष्टामध्ये येतील. स्थिरतेची भावना तुमची प्रबळ होईल. तुम्हाला आरोग्याबाबत जागरूक राहण्याची गरज आहे. काही महत्त्वाची कामं रखडली तर ती तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे वेळेतच ती कामं पूर्ण करा. ते तुमच्यासाठी चांगलं राहील. तुम्ही आज शासकीय कामांमध्ये लाभ घेऊ शकता आणि मित्रांसोबत सहलीला जाण्याचा बेत देखील आखू शकता. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजपमाळेचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांनी त्यांची मिळकत आणि खर्च यामध्ये समतोल राखणं त्यांच्यासाठी इष्ट राहील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामामध्ये काही अडथळे येतील, जे तुम्ही तुमच्या वरिष्ठांच्या मदतीनं दूर करू शकाल. आज तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटू शकता. यावेळी तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. तुमच्या सकारात्मक विचारांचा तुम्हाला आज फायदा होईल. तुम्हाला तुमच्या आजोळाकडून आर्थिक लाभ होताना दिसतोय. तुम्ही तुमच्या खर्चाच्या अंदाजपत्रकाकडे पूर्ण लक्ष देणं आवश्यक आहे, नाहीतर तुम्हाला नंतर समस्यांना सामोरं जावं लागेल. जर तुम्ही याआधी एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर तुम्हाला ते पैसे परत मिळू शकतात. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला जल अर्पण करा आणि तुळशीला दिवा लावा. तर मग मित्रांनो,
असं राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगली गोष्ट नक्कीच घडावी. धन्यवाद.